तुम्हाला जसं मी सांगत तसं तुम्ही दुसऱ्यांना सांगा की डबल सीट बसलेला आहे, दोघांनी पण हेल्मेट घालायचं आहे। की जे मागे माणूस बसलेला है टू व्हीलर पर, त्यांना पण हेलमेट आवश्यक है। क्योंकि पिछले 3 दिन का डेटा देखा जाए तो बहुत सारे एक्सीडेंट हुए यहाँ पे नागपुर में। जो नियम चालू हुआ है, लागू है, उसके बारे में मैं तो सोचती हूँ कि सही है। तर नागपूर ट्रॅफिक पोलीस पण याच्यामध्ये आता प्रोएक्टिवली हे रूल इन्फोर्स करणार आहोत। क्योंकि हेड इंजरी होती है, उससे अपघात और मृत्यू के प्रमाण ज्यादा बढ़ रहे हैं। नाही, चांगली गोष्ट आहे, दोघांनाही हेल्मेट पाहिजे। नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत। नागपुरात आता दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यासाठी देखील हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर मागील प्रवासी हेल्मेट घालून नसेल तर कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस जागोजागी अशा दुचाकी स्वारांवर कॅमेऱ्यांमधून लक्ष ठेवणार आहे। अपघाताला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। बरोबर आहे, अगोदरच कानूनमध्ये तरतूद अशी होती की जे मागे माणूस बसलेला आहे टू व्हीलरवर, त्यांना पण हेल्मेट आवश्यक आहे। आणि एडीजी ट्रॅफिक जे महाराष्ट्राचे आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे। तर नागपूर ट्रॅफिक पोलीस पण याच्यामध्ये आता प्रोएक्टिवली हे रूल इन्फोर्स करणार आहोत आम्ही। आणि जे मागे बसलेला आहे माणूस टू व्हीलरवर, त्यांना पण आता हेल्मेट हे आवश्यक आहे। आम्ही त्याच्यावर पण आपण चलान आता करणार आहोत। आणि लोकांना विनंती आहे, आव्हान आहे की हे आपल्यासाठी आहे, हे आपले जीवनासाठी आहे। आणि असा पण निर्देशनात आलेला आहे की जे स्टॅटिस्टिक्स आहे 80% जे आमचे ग्रीवस ॲक्सिडेंट्स होतात त्याच्यामध्ये ते 80% ॲक्सिडेंट्स फेटलमध्ये कन्वर्ट होतात जेव्हा जे माणूस आहे पाठीमागे किंवा जे समोर त्यांनी जर हेल्मेट घातलेलं नसेल तेव्हा ते फॅटल ॲक्सिडेंट होतात, त्यांचा जीव जातात। त्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि याचा आम्ही इन्फोर्समेंट आता करणार आहोत। तुम्ही जर धक्का लागला पडले तुम्ही वाचू शकाल, पण हेड इंजुरी होऊन मागच्या आधी दगावू शकतो। त्याकरिता नाही, दोघांना कंपल्सरी झालेलं आहे, हे पब्लिकला माहिती नाही आहे, ते सांगावं लागणार आहे आपल्याला। तुम्हाला जसं मी सांगत तसं तुम्ही दुसऱ्यांना सांगा की डबल सीट बसलेला आहे, दोघांनी पण हेल्मेट घालायचं आहे। नाही, चांगली गोष्ट आहे, दोघांनाही हेल्मेट पाहिजे। कधी काही झालं तर आपण तुम्ही समझ सकते का हो सकते हो। मेरे हिसाब से तो मुझे सही लगता है, क्योंकि पिछले 3 दिन का डेटा देखा जाए तो बहुत सारे एक्सीडेंट हुए यहाँ पे नागपुर में। जो नियम चालू हुआ है, लागू है, उसके बारे में मैं तो सोचती हूँ कि सही है। क्योंकि रिस्पॉन्सिबिलिटी रहती है हर सिटीजन की। बहुत सारे इंडिया में जो लोग हैं दे आर अडल्ट नहीं है, मतलब 18 साल के नीचे है, माइनर है, फिर भी वो बाइक चलाते हैं, गाड़ी चलाते हैं, जिसकी वजह से एक्सीडेंट के जो केसेस है बहुत ज्यादा बढ़ चुके हैं। इसलिए भारत का नागरिक होते हुए मुझे तो ऐसा लगता है कि ये रूल बहुत अच्छा है और इसको कंपलसरी मतलब करना तो चाहिए, लेकिन एप्लीकेबल भी करना चाहिए। ये जो ट्रेंड है 2 हेलमेट पहनने का, ये मेट्रो सिटीज में बहुत पहले आ चुका है। वो पहन के घूमते हैं, जिसको अपनी सेफ्टी की ये है वो तो पहनेंगे ही, जिसको डर लगता है। मंडे से कार्रवाई होगी। आपको बताएं, आप भी दूसरों को बताइए ऐसा, क्योंकि हेड इंजरी होती है, उससे अपघात और मृत्यु के प्रमाण ज्यादा बढ़ रहे हैं, इसलिए आपको बताना जरूरी, इसलिए आपको बता रहे हैं। कहीं ज्यादा डिस्टेंस जाना है या फिर अपने को पता है कि यहाँ थोड़ा सा ये होने वाला है, वैसे तो दुर्घटना किसी को ऐसा देख के आती नहीं बोलना, पर फिर भी अगर थोड़ा ज्यादा डिस्टेंस जाना है या फिर रेगुलर कम्यूटर है तो उसका इस्तेमाल करना चाहिए मेरे साथ। आमची जबाबदारी आम्ही लोकांना जागरूक करणार। आता सिंगल आहे, डबल जर राहील हेल्मेट वापरू। तुम्हाला हेल्मेट घालणं आवश्यक आहे। तुम्ही तर घातलेलाच आहे, पण मागच्यांना पण कंपल्सरी झालेलं आहे। ते सक्तीने कारवाई सोमवारपासून करण्यात येणार आहे, पण पब्लिकला त्याचं अवेअरनेस राहावं, त्यांना माहिती असावी, म्हणून तुम्हाला सांगण्यात येत आहे की दोघांना पण हेल्मेट गरजेचं आहे।